गटामधून शरद पवार गटामध्ये घरवापसीची लाट सुरू झालेली आहे। अजितदादांचे 10 नेते घरवापसीसाठी संधीच्या शोधात आहेत। ते नेते कोण आहेत आणि त्यांच्या घरवापसीची शक्यता का वर्तवली जाते, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। विधानसभा निवडणुकीसाठी अजून महायुतीचं जागा वाटप व्हायचंय। जागा वाटप सोडाच, पण त्यासाठी चर्चा कधी करायची हे सुद्धा अजून ठरायचंय। पण त्याआधीच अजित पवार गटानं आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे। दिंडोरीतून नरहरी झिरवाळांना विधानसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे। पण अजित पवारांना एवढी घाई का करावी लागते, त्याचं कारणही ऐका। गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। त्यातच आज झिरवाळांनी सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारली, त्यामुळे पुन्हा एकदा झिरवाळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात। झिरवाळांची हीच नाराजी दूर करण्यासाठी उमेदवारीची घोषणा केल्याचं म्हटलं जात आहे। या निवडणुकीमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राहील आणि इथले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरतीच 100% निवडणूक लढतीलच, असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करू। काही वाजली जोरात बघा, ते जितके सिनियर आहेत ना, माझे पण तेवढीच वर्ष गेली। मी नाव नाही मुद्दाम एवढ्यासाठीच घेतलं की तुम्ही मला विचारलं पाहिजे नाव घ्या। लग्न झाल्यावर भगिनीला कसं म्हणतं नाव घे, म्हणतात की नाही, तर नाव घ्या। त्याचं नाव आहे उभं राहा, त्याचं नाव आहे नरहरी झिरवाळ, हे तुम्हाला सांगायचं। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातून घर वापसीची लाट सुरू झाली आहे। अजित गव्हाणे, बाबाजानी दुर्राणी अशा नेत्यांनी अजितदादांची साथ सोडली आहे। अजूनही अनेक नेते शरद पवारांकडे परतण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। परभणीतून बाबाजानी दुर्राणी, पिंपरी चिंचवडमधून अजित गव्हाणे, भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विलास लांडे यांचीही घरवापसी झाली आहे। हडपसरमधून आमदार चेतन तुपे हे शरद पवारांसोबत एकाच मंचावर आले होते। जुन्नरमधून आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली होती। तर पिंपरी चिंचवडमधून आमदार अण्णा बनसोडे अतुल बेनकेंच्या भेटीनंतर राजकारणात पुढे काय घडेल हे आत्ताच सांगू शकत नाही असं म्हणत बनसोडेंनीही संभ्रम निर्माण केला होता। बुलढाण्यातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, अमित शहांनी पवारांना भ्रष्टाचारांचा सरदार म्हटलं होतं। या टीकेनंतर अजित पवारांनी बोलणं टाळलं, पण राजेंद्र शिंगणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। खेड आणि आळंदीतून दिलीप मोहितेंनी लोकसभेला शिवाजीराव आढळरावांना विरोध केला होता। आता विधानसभेला त्यांच्यावरच डाव उलटण्याची शक्यता आहे। निफाडमधून दिलीप बनकर, शरद पवारांच्या निफाड दौऱ्यात दिलीप बनकर यांनीही त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते। आणि दिंडोरीतून गोकुळ झिरवाळांनी शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि दिंडोरीतून आमदारकीचं तिकीट मागितल्याचीही चर्चा आहे। हे आणि असेच काही नेते शरद पवारांच्या गळाला लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। एवढ्या मोठ्या संख्येनं नेत्यांचं आउटगोईंग होणं आणि नरहरी झिरवाळ शरद पवारांकडे जाणं हे अजित पवारांसाठी मोठा धक्का ठरू शकतो। म्हणून झिरवाळ यांची उमेदवारीची घोषणा करून तटकरेंनी वेळ मारून नेली आहे। पण शरद पवार गटाकडून गोकुळ झिरवाळ यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे। असं झालं तर बाप बेटे निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने असू शकतात। असं तुमच्यासारख्यांनी जिकडून तिकडून त्याला विचारल्यावर नाही, त्यांनी स्टेजवरच म्हटलं होतं ना। स्टेजवर म्हटलं म्हणजे त्याला मुळात स्टेजवर त्यांनी बसायला नको होतं। त्याला बाकीच्यांनी सुद्धा बसायला, हे बाबा तुझा बाप तिकडं आहे, बाकीच्यांनी सांगितलं पाहिजे। मी तरी सांगत असतो का बाबा नको रे, तुम्ही घराघरात नका लावून घेऊ, बरोबर ना। त्याने इच्छा व्यक्त केली असेल, इच्छा व्यक्त करणं हे तिथवर बरोबर आहे, परंतु एकदमच टोकाला जाऊन का मी बापाच्या विरोधात लढल, तर बाप त्याच्या विरोधात कसा लढल? त्याला लढायचं असेल तर मी कुठं लढवायचं मी ठरवलं, आणि कधी लढवायचं तेही मी ठरवलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी निलेश लंकेंच्या रूपानं अजित पवार गटाला पहिला सुरुंग लागला। त्यानंतर विधानसभेपूर्वी बाबाजानी दुर्राणींची घर वापसी झाली आहे। त्यातच अनेकांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांचीही धास्ती घेतली आहे। त्यामुळे शरद पवारांच्या गळाला लागलेले आमदार घर वापसी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। यावर पुढची राजकीय गणितं ठरणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।